अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन 2025-26 साठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना आंबासाखर इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असे चेअरमन रमेशराव आडसकर, व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी जाहीर केले। याप्रसंगी हरिभक्त पारायणकार महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे शुभाशीर्वाद लाभले। तर प्रारंभी सौ विजयाताई व दत्तात्रय ज्ञानोबराव पाटील व्हाईस चेअरमन तसेच सौ पल्लवी व रमाकांत बाळासाहेब पिंगळे संचालक यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून हा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न झाला। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर बोलताना अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की या भागात कारखाना मंजुरीसाठी 3 प्रस्ताव होते, परंतु 3 जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून 1969 साली आंबा साखरची सुरुवात झाली। कारखान्यास यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत। मागील 50 वर्षांमध्ये या कारखान्याने अनेक चढउतार पाहिले आहेत, तसेच आपण अनेक अडचणींना सामोरे गेलो आहोत। या कारखान्याने दिवंगत संस्थापक माननीय ज्ञानोबरावजी पाटील साहेब व संस्थापक माजी आमदार बाबूरावजी आडसकर साहेब, भगवानराव बापू लोमटे, आनंदराव बापू चव्हाण, ॲडव्होकेट जेवले साहेब यांच्यासह सहकाऱ्यांनी लावलेल्या या सहकाराच्या रोपट्यामुळेच या भागात सहकार चळवळीला बळकटी मिळाली, तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ही मोठी मदतही झाली। साखर कारखानदारीला दर 3 ते 4 वर्षात दुष्काळाला सामोरे जावे लागते, त्यामुळे गाळपात सातत्य राहत नाही व हा उद्योग हंगामी चालत असल्यामुळे वेळोवेळी कारखानदारी समोर आर्थिक अडचणीही उभ्या राहतात। अशा परिस्थितीमध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे यासाठी माझे सन 2009 पासून प्रामाणिक प्रयत्न राहिले आहेत। राज्य व केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन 80 कोटी रुपये मंजूर करून घेतले। यातून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, सांगली पतसंस्था, शुगरकेन डेव्हलपमेंट फंड नवी दिल्ली या संस्थांची एकरकमी परतफेडीनुसार थकीत देणे देण्यात आली। तसेच थकीत तोडणी, वाहतूक करार, थकीत प्रोव्हिडंट फंड व महावितरणाच्या थकलेल्या रकमेसह या सर्व रकमा कारखान्याने अदा केल्यामुळेच उर्वरित रकमेचा उपयोगही कारखान्याची जुनी झालेली यंत्रणा व बॉयलर, मिल, टर्बाईन, मशिनरीची देखभाल, दुरुस्ती व काही प्रमाणात मशिनरीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे। आवश्यक बांधकाम, त्यामुळे 80 कोटी रुपयांचा विनियोग अत्यंत काटकसरीने व योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे। पैसे कमी पडत असल्याने व्हाईस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील, संचालक राजभाऊ अवताडे व मी आम्ही काही सर्वांनी मिळून वैयक्तिक पैसे एकत्र जमवून राहिलेली कामे करीत आहोत। ऊस तोडणी, वाहतूक रक्कमही अदा केली आहे, त्यामुळे पुढील 15 दिवसात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे। आगामी हंगाम 2025-26 मध्ये गाळपाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असून कारखाना अत्यंत कार्यक्षमतेने चालवणार आहोत। कारखान्याकडे असणारी 30 KLPD आसवानी प्रकल्पातील आपण रेक्टिफाईड स्पिरिटचे उत्पादन घेत होतो, मात्र यापुढे आपण इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतला आहे, त्यामुळे काही प्रमाणात कारखान्याला आर्थिक फायदा होणार आहे। कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे उत्पादन वाढीसाठी यापुढे प्रयत्न करणार आहोत। AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे, त्यामुळे यापुढे हा कारखाना सक्षमपणे चालवणार आहोत असे सांगून चेअरमन आडसकर यांनी आपल्या सर्वांनी सहकार्य व मदतीने आंबा साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल, त्यामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आपला ऊस कारखान्यास गाळपाकरता पुरवण्यात यावा अशी विनंती व आवाहन त्यांनी केले। तसेच उपस्थित कारखान्याचे सर्व संबंधित सभासद, संचालक मंडळ, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतूक कामगार, व्यापारी, पत्रकार, हितचिंतक यांनी जे आपले अनमोल सहकार्य केले याबद्दल पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच चेअरमन आडसकर यांनी सांगितले। प्रारंभी व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। काळाची पावले ओळखून आम्ही उशिरा का होईना एकत्र आलो आहोत व यापुढेही एकत्रितपणे काम करणार आहोत असे सांगून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी द्यायची आहे। 1 तारखेला कामगारांना पगार दिला आहे। ऊस उत्पादक शेतकरी व कामगार ही या कारखान्याची रथाची 2 चाके आहेत, त्यामुळे न्याय देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। आंबा साखरला सचोटीने व चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ तयार आहे। पांजरा धरण भरल्यामुळे पुढील 2-3 वर्षे ऊस उत्पादन कमी पडणार नाही, त्यामुळे कारखान्याला गतवैभव मिळवून देऊन गरजेप्रमाणे मनुष्यबळही वापरले जाईल।
अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र व राज्य सरकार यांचे व्हाईस चेअरमन पाटील यांनी आभार मानले व ते पुढे म्हणाले की यावर्षी हा कारखाना इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असून सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन पाटील यांनी केले। यावेळी माजी आमदार संजयभाऊ दौंड, अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदीही यांनीही आपले समायोजित विचार व्यक्त केले। या समारंभाला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक श्री ॲडव्होकेट प्रमोद जाधव, ऋषिकेश आडसकर, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, गोविंद देशमुख, राजाभाऊ अवताडे, विजय शिनगारे, बाळासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल कीर्दंत, जीवन कदम, लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठल देशमुख, शशिकांत लोमटे, मिनाज पठाण, रमाकांत पिंगळे, श्रीमती भगीरथी साखरे आणि प्रभारी कार्यकारी संचालक SB साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकट यांच्यासह केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके, संचालक वसंतराव चव्हाण, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, ॲडव्होकेट बाळासाहेब ज्ञानोबराव पाटील, ज्येष्ठ नेते नवाब मामू, भारत पिंगळे, दाजीसाहेब लोमटे, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, सेवा सहकारी सोसायटी अडसचे चेअरमन उद्धवराव इंगोले, अजय पाटील, शिवाजीराव मायकर, रमेश नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव खोळे, धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारतराव सोळंके, विजयकुमार खोळे, खोडसचे सरपंच रामदान लाखे, भगवानसेठ भन्साळी, विजयकुमार खोळे, अनंतराव पाटील, ॲडव्होकेट बालासाहेब इंगळे, रामकिसन खोडसे, शशी आडसकर, रणजित लोमटे, पांडुरंग साखरे, शिवाजीदादा कुलकर्णी, रणजित आडसकर, शिंदे मामा, बाळासाहेब देशमुख, रामपाल देशमुख, अनिल माचवे यांच्यासह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचा चीफ अकाउंटंट सुरेश बोराटे, वर्क्स मॅनेजर धीरज वाघोले, मुख्य शेतकी अधिकारी सचिन बागल, चीफ केमिस्ट केशव पाटील, ऊस पुरवठा अधिकारी आनंद शिंदे, चीफ इंजिनियर प्रशांत सोनार, सिव्हिल इंजिनियर दत्तात्रय चिल्लरगे, डिस्टिलरी इंचार्ज प्रकाश साळुंके, हेड टाइमकीपर वसुदेव शिंदे यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सुरक्षा रक्षक उपस्थित होते। बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच रविकिरण देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आंबासाखरचे संचालक राजाभाऊ अवताडे यांनी मानले। यावेळी उपस्थितांना चहापान करण्यात आले, तर चेअरमन आडसकर व व्हाईस चेअरमन पाटील यांच्यासह सर्व सन्मान्य संचालकांनी उपस्थित सर्वांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला। पाहूया अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत। पण परिस्थिती अशी झाली की या ठिकाणी या समारंभाला महादेव महाराज आले, चेअरमन, आमचं सर्व संचालक मंडळ, कारखान्याचा स्टाफ, MD साहेब सगळे या ठिकाणी आले। या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत, या ठिकाणी या परिसरातील सर्व जुनी मंडळी, आमचे मित्र परिवार, आमचा हितचिंतक सगळे या ठिकाणी आलेले। आम्हाला एक आता न राहून एक असं वाटते की मला आपले भन्साळीचे कुठे गेले आहेत, त्यांना पाहिल्यानंतर एक असं मला एक आठवण आली की DN पाटील आणि बाबूराव जाडसकर हे दोघं जण टोकाचे विरोधक एकमेकांचे, आणि या ठिकाणी हे दोन घराणे जी होते, या दोन घराण्यांनी एकमेकाचा, आता ज्यावेळेस आडसकर साहेबाकडं सातपुते साहेब गेले की त्याच्या विरोधात आम्हाला काहीतरी करावं लागायचं। आमच्या दोघांच्या विरोधामुळं या ठिकाणी आमदाराचा जन्म होऊ शकतो असे ही दोन घराणे त्या काळात होते। परंतु आज परिस्थिती अशी झाली की आम्हा दोघालाच असं जाणवलं की आता लय टोकाचा विरोध करून भागत नाही, आता एकत्र आल्याशिवाय जमत नाही, आणि मग काळाची पावलं ओळखून आम्ही आज या ठिकाणी आलो। आज की अंबाजोगाई कारखाना आज त्या फिनिक्स पक्षासारखं आज उभा राहायचा प्रयत्न करतोय। आज या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला 80 कोटी रुपयाचं कर्ज दिलं, त्याच्यामधून हा कारखाना आता कर्जमुक्त फक्त
या कॅपॅसिटीच्या कारखान्यावर सगळ्यात कमी कर्ज असलेला अंबेजोगाईचा कारखाना आहे. आणि तुम्हाला सांगतो की ज्या कारखान्याची कॅपॅसिटी 1250 अशा कारखान्यावर 400 500 कोटीचे कर्ज आहेत. आपल्याकडे 80 कोटी कर्ज आहे. हे कर्ज आता संपून जवळपास 2 महिने झाले. त्याच्यानंतर आम्ही दोघं बसलो म्हणलं आता कसं करायचं. मी म्हणलं आता म्हणलं रमेशरावला म्हणलं आता का म्हणलं तू काय म्हणे कसं जसं होईल तसं. एकदा शिंडी अडकली तर आपल्याला हायगाई करून भागत नाही. आपल्याला हा कारखाना यशस्वी चालवल्याशिवाय आपल्या पुढे गत्यंतर नाही. कारण हात चालवला आता मला काही कुठला अँबिशन्स नाही. आता कदाचित म्हणजे तुम्हालाच अँबिशन्स आहे. समजा आमदारची विधानसभा हे 12 भानगडी आता आमचं सगळं थकून गेलेलं काम आहे. आता आम्ही काही कुठल्या निवडणुकीच्या भानगडीत नाही. म्हणून आम्हाला ह्या साखर कारखान्यामधून एक नवीन आमदार या ठिकाणी घडवू शकतो हा आंबा साखर कारखाना. हे आपल्याला भविष्य काळात दाखवायचंय. आणि आडसकर साहेब त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतील की मागच्या बारीला ज्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायची वेळ होती त्यावेळेस काय घोटाळे झाले की आमचं कॉम्प्रोमाइज झालं नाही. परंतु त्यावेळेस कॉम्प्रोमाइज झालं नाही. ते नुकसान झालं का नाही कारखान्याचं आपल्या दोघांचं सोडा. आपल्या दोघांचं तर 12 महिने नुकसान पण कारखान्याचं नुकसान झालं एवढं मात्र मी तुम्हाला हक्काने सांगतो की आमच्या दोघांचं कॉम्प्रोमाइज होणं फार गरजेचं होतं. परंतु ते काही साध्य झालं नाही. चला ते राय दुरुस्त आहे. परंतु अंबाजोगाई कारखाना मी काल परवाच्या जीबीच्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की प्रामाणिक हा कारखाना कसा चालवायचा आहे आणि याच्यातून काय करावं लागतं. आणि बीड जिल्ह्यातलाच नाही तर भोवतालच्या सर्व साखर कारखान्यापेक्षा चांगला गळीत हंगाम आणि यशस्वी गळीत हंगाम करून यशस्वी भाव. आणि जीबीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सांगितलं होतं की 1 तारखेला पगार. काल झाला का नाही पगार कर्मचारी सगळा एमडी साहेब 1 तारखेला पगार झाला. तुमची 1 तारीख चुकवायचीच नाही. त्याच्यासाठी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्याची या ठिकाणी आपण बैठक लावलेली आहे अंबेजोगाई कारखान्यात. कारण याच्यामध्ये आता आपल्याला 15 तारखेपर्यंत ह्याच्या सगळ्या ट्रायल झाल्या पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एकमेकाचं म्हणजे विचाराची देवाणघेवाण प्रत्येकाची अडीअडचणी काय आहे ह्या समजून घेतल्या पाहिजे. आणि हा कारखाना आपल्याला कसा पुढे नेता येईल. आणि हा कारखाना ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार ह्या कारखान्याच्या रथाची 2 चाकं आहेत हे बरोबरीनं पुण्यातलीच हवा कमी होता कामा नये अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये आपल्याला करायचंय. आणि ही जी किमया आहे ते आडसकर साहेब आणि मी मला असं वाटत होतं सुरुवातीला की ह्याच्यात माझं जमतंय का नाही. पण त्यांनी जमवून घेतलंय का मला बरं वाटायला हे काही कळायला पाहिजे. पण आता काय आता मला एक जण तर काय म्हणला की हे सगळं झालं की आता त्याचं नाव नका सांगायचं का. परंतु एक सांगतो की ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो विश्वासानं त्या विश्वासानं अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी आणि ऊस उत्पादक सभासद आला आणि शेतकऱ्याला या ठिकाणी अंबेजोगाई कारखान्यातून 100% न्याय देण्याचं हमी आणि वचन या ठिकाणी देतो. आणि आपण सर्व हरिभक्त परायण महादेव महाराज साखरवाडीकर 1250 कॅपॅसिटीचा कारखाना त्यावेळेस होता. आता जवळजवळ 2500 कॅपॅसिटीचा. आणि आज आपण हे एक्सपान्शन केल्यानंतर 3000 हा कारखाना चालणार आहे. या कारखान्याचे बरेच उन्हाळे पावसाळे त्या ठिकाणी बघितलेले. आणि आपण काल बघितलं असेल काल मी एक स्टेटमेंट वाचलं की पूर्वी सगळे सहकारी साखर कारखाने होते. परंतु गेल्या हंगामामध्ये 102 खाजगी कारखाने ह्या महाराष्ट्रात आणि 99 सहकारी साखर कारखाने म्हणजे आता उलटी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि ही परिस्थिती असताना सहकारी साखर कारखाना सध्या कोणी चालवायला पुढे येत नाही. कारण केजचा कारखाना सुद्धा सहकारीच होता. बाकी आजूबाजूचे कारखाने सुद्धा सहकारीच होते. परंतु ते कारखाने सुद्धा आपल्या कारखान्याच्या नंतर स्थापन झाल्यानंतर सुद्धा ते कारखाने आता प्रायव्हेट झालेले. तसा हा कारखाना टिकून ठेवण्यासाठी ज्यावेळेस आपल्या एमएससी बँकेवर प्रशासक आलं 2009ला त्यावेळेस पासून ती कसरत आम्ही ह्या ठिकाणी करीत होतो.
ती कसरत या ठिकाणी 80% एक टप्पा आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे. हा कारखाना आता ह्या ठिकाणी एका चांगल्या रस्त्यावर आणून हा कारखाना ह्या ठिकाणी उभा केलेला आहे. या कारखान्यावर जवळजवळ बीड जिल्हा बँकेचं 142 कोटी रुपयाचं कर्ज होतं. ते कर्ज आपण 24 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी आणून वन टाइम त्या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा ह्या कारखान्यावर सांगली अर्बन बँकेचं 16.45 कोटी कर्ज होतं. ते 4.25 या ठिकाणी आपण आणलेलं आहे. शुगर केन एसडीएफचं जवळजवळ 42 कोटी कर्ज होतं. ते कर्ज आपण 19 कोटी मध्ये त्या ठिकाणी फेडलंय. एमएससीचं बिल या ठिकाणी 9.85 कोटी होतं. ते 2.55 कोटी पर्यंत या ठिकाणी आणलेलं आहे. पण संस्थेचं 4-5 कोटी या ठिकाणी त्यांचं देणं होतं. ते आपण 2.5 कोटीवर या ठिकाणी फेडलेलं आहे. असं एकूण ह्या कारखान्याला जवळजवळ 250 कोटी रुपयाचं देणं वित्तीय संस्थेचं बँकांचं होतं. ते आपण 55 कोटी मध्ये त्या ठिकाणी नील केलं. म्हणजे ते कर्ज आहे 120 आणि 25 कोटी मध्ये हा कारखाना आपण त्या ठिकाणी आता सुरू करायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, सुरू केलेला आहे. आज आपण ज्या बॉयलरचं प्रतिपादन या ठिकाणी केलंय ते दोन्ही बॉयलर या ठिकाणी नवीन केलेले. नंबर 3चं बॉयलर गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी नवीन केलंय. आणि ह्या ज्या मिल आहेत ह्या मिल सुद्धा आपण या ठिकाणी नवीन करायचं. या ठिकाणी नवं आणि जुनं मशिनरी वापरून हे मिल सुद्धा या ठिकाणी आपण नवीन केलेलं आहे. त्याला सुद्धा जवळजवळ 10 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला. याला जवळजवळ 8 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला. आणि मधल्या रिपेअर मेंटेनन्स या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपयाचा खर्च आपण केला. जुनच एक नवीन टर्बाईन सुद्धा याला या ठिकाणी आणलेलं आहे. बांधकाम सुद्धा या ठिकाणी करीत असताना बरंचसं बांधकाम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे असे 30 ते 40 कोटी रुपयाचं काम या कारखान्यामध्ये या वर्षी नवीन झालेलं आहे. आणि आपल्याकडे 25 कोटी रुपये होते. आम्हीच आणि राजीव वावतळे यांनी मिळून त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करून हा कारखाना पुढे न्यायचा या ठिकाणचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. डिस्टिलरी आहे. पुढच्या वर्षी इथेनॉल सुद्धा आम्हाला या ठिकाणी ह्याच वर्षी इथेनॉल सुद्धा आम्हाला चालू करायचं. आम्हाला जास्त इथेनॉलवर जास्त हे त्यामुळे आता बरकडी एमडी कुठे ते आबाकडेच ते सेक्शन देऊन टाका. तिकडे जायचं कामच नाही. इथेनॉल अशा प्रकारे हे काम या ठिकाणी चालू केलंय. त्याच्यामुळं कोण कुणाच्या विरोधात कोण कुणासोबत याच्यापेक्षा ही संस्था टिकली पाहिजे, ही संस्था जगली पाहिजे त्याचा प्रयत्न महाराज आम्ही आटोकाटपणे या ठिकाणी करतो आहोत. गेल्या 2-2.5 वर्षापासून कारखान्याचं कुठलंही डिझेल आम्ही कुठलंही संचालक मंडळ या ठिकाणी घेत नाही. स्वतःच्या गाड्यामध्येच येतो. कुठलाही रेस्ट हाऊस नाही, कुठलाही खर्च या ठिकाणी करीत नाही. परंतु त्याच्यामधून सुद्धा ज्यावेळेस 80 कोटी कर्ज मिळालं, 120 कोटी रुपये कर्ज घ्यायचं होतं. तर ते कोटीचा आकडा ऐकूनच आम्ही थोडं पहिल्यांदा 40ला गेलो, 60ला गेलो, 80ला गेलो. तर ज्यावेळेस पैसे कमी पडायचे त्यावेळेस वाटायला लागले की आता हे कर्ज घ्यायला पाहिजे होतं, परंतु घेतलं नाही. परंतु आपल्या सर्वांची ही जिद्द हा कारखाना चालू करण्याची होती. ती आम्ही ह्या तिथपर्यंत ही जिद्द या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही संस्था आम्ही या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि निश्चित येणाऱ्या काळात सुद्धा ही संस्था आपल्याला उद्याच्या 10-15 तारखेपर्यंत या ठिकाणी काम झाले पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी संस्था आम्ही उभी करणार आहोत. राहिला राजकारणाचा प्रश्न, जसा हा कारखाना दुसरा साहेब मी जन्माच्या आधीचा आहे तसा हा मतदारसंघ सुद्धा मी जन्माच्या आधीचाच राखीव आहे. त्याच्यामुळे आता कोणत्याच गोष्टीचं काही त्याच्यामध्ये आपल्याला काही वाटत नाही.
परंतु भविष्यामध्ये काम करीत राहणे आणि जोपर्यंत आपल्याला चालता फिरता येईल तोपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी काम करायचंय. ही संस्था जवळजवळ 9 तालुके आणि 3 जिल्ह्याची ही संस्था आहे. ही संस्था टिकवायचा आमचा प्रयत्न राहील. आबा जरी म्हणले आम्हाला आता पुढे राजकारण करायचं नाही, परंतु आम्हाला कव करायचे कधी कधी, त्यावेळेस आपण तर निश्चित आमच्या सोबत राहणारच आहोत. परंतु त्याच्यापेक्षा राजकारणापेक्षा आता आपण ह्या ठिकाणी बघितलंय प्रचंड असा जातीवाद या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाललेला आहे. मला वाटतं तो जातीवाद आपण पहिल्यांदा जर कमी केला आपापल्या गावामध्ये तर मला वाटतं त्याची सुरुवात जसं आपण सगळे विरोधक मिळून ह्या ठिकाणी एकत्र आलो तसं जर आपण तो जातीवाद कमी केला तर आपल्याला सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्या ह्या भागामध्ये राजकारण समाजकारण करताना त्या ठिकाणी पुढे जाता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. अतिशय कठीण परिस्थितीतून आपण ह्या ठिकाणी पुढे चाललेलो निश्चित याच्यामधून मार्ग या ठिकाणी काढणार आहोत, मार्ग काढणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. आज बॉयलर प्रतिपादन होत असताना त्या ठिकाणी जवळजवळ 10-15 दिवसामध्ये त्या कारखान्याच्या आता ट्रायल सुरू झाल्यानंतर लवकर कारखाना या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण HMTचे पुरणी वाहतुकीचे सुद्धा 80% रक्कम आपण या ठिकाणी दिलेली आहे. 20% रक्कम आपल्याला या ठिकाणी करायचं 15 रुपयाचं होऊन आम्ही जाणार नाही. या ठिकाणी नाही भाव तर आपण आपल्या बीड जिल्ह्यातील जे काही कारखाने बीड जिल्ह्यातील मग किती लहान असू तर मोठा असू कारखाना त्याच्या बरोबरीनेच किंवा त्याच्यापेक्षा 1 रुपये तरी भाव या ठिकाणी आपण देणार आहोत. आपण सुद्धा सर्वांनी आपलाच हा कारखाना समजून या ठिकाणी ह्या कारखान्याला ऊस या ठिकाणी दिला पाहिजे. कारण कुठलीही सुरुवात करताना जरी कठीण याच्यातून झाली तरी त्याचा शेवट या ठिकाणी पुढच्या भविष्यकाळामध्ये चांगला होणार आहे. या कारखान्याला 4-5 वर्ष तरी कुठलीही बँक या कारखान्याला मिळणार नाही, परंतु आम्ही सर्व या ठिकाणी एक चांगलं काम उभा करून चांगलं गाळप या ठिकाणी उभा करून या वर्षी डिस्टिलरी चांगली चालून या वर्षी इथेनॉल आपल्याला कसं लवकर काढता येईल या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि उद्याच्या काळामध्ये ही संस्था वाचवायचा आमचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने करू एवढंच बोलतो. या ठिकाणी राजकिशोर मोदी व ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके आणि चव्हाण सर कुठे चव्हाण सरचा एक सत्कार करता. पाटोशाचा नाही करता चव्हाण सरचा सत्कार त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतंय. प्रकाशक सुद्धा म्हणजे संपूर्ण पीपल्स बँक सुद्धा आल्यामुळं अजून आम्हाला या ठिकाणी आपल्या सर्व सभासदांना सुद्धा याच्यामधून आम्हाला नेहमीच सातत्यानं गेल्या या संजय भाऊ या बबनराव या गेल्या 10 वर्षापासून पापा शेट्टी आपल्या ह्या कारखान्याला या ठिकाणी मदत केलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि हा कारखाना चांगला चालून भविष्य काळामध्ये आपण त्या कारखान्याला परत एकदा गतवैभव प्राप्त करून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या साखर कारखान्याच्या आजच्या बॉयलर अग्निप्रतिफलन कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आणि ज्यांनी मनापासून त्या ठिकाणी साथ देऊन हा कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त होईल चांगल्या पद्धतीने चालेल यासाठी स्वतः फोन करून या ठिकाणी पूर्णपणे मदत करतायत ते आपले व्हाईस चेअरमन आदरणीय दत्ताबा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र संजय भाऊ ॲडव्होकेट सोळंके साहेब बबनराव चव्हाण सर सर्व सन्माननीय संचालक मंडळ आदरणीय महाराज आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो या ठिकाणी मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की गेल्या 2-3 वर्षापासून अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना हा अत्यंत अडचणीत होता. या अडचणीच्या वेळेस मी रमेशराव आडसकर साहेबांनी हा कारखाना
कशा पद्धतीने टिकवला, कशा पद्धतीने हा कारखाना पुढे शेतकऱ्यांसाठी चालू राहील यासाठी अथक त्यांनी प्रयत्न केले. मधल्या काळात हा कारखाना आपण माननीय धनंजय मुंडे साहेबांनाही दिला होता, पण त्या काळातही तेवढ्या व्यवस्थितपणे कारखाना चालवता आला नाही. पण आता लगेच रमेशरावच्या अथक प्रयत्नातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीतून हा कारखाना पुन्हा खत वैभवाकडे जात आहे. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला एवढंच सांगेल की रमेशराव असतील, दत्ताबा असतील, त्यांनी स्वतःचे पैसे घालून, त्याच्यात राजेभाऊने यांनी स्वतःचे पैसे घालून हा कारखाना चालवण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्यांच्या मदतीला अंबेजोगाई पीपल्स बँक कायम गेल्या 10 वर्षापासून आहे. कारण या बँकेला आशीर्वाद आळसकर साहेबांचे होते. आमची बँक जी स्थापन झाली त्यावेळेस आळसकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अंबेजोगाई पीपल्स बँकेची स्थापना या ठिकाणी केलेली असल्यामुळं या ठिकाणी या बँकेची पूर्णपणे मदत या ठिकाणी या कारखान्याला राहणार आहे. आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना आता रमेशराव भाषण करीत होते आणि मी येत होतो. रमेशरावने सांगितलं की बीड जिल्ह्यातले जे कारखाने त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा 10 रुपये तरी जास्त भाव देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आता शेतकऱ्यांनी आपला ऊस जास्तीत जास्त आपल्या अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याकडे दिला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी रमेशराव असतील, दत्ताबा असतील, सर्व सन्माननीय संचालक मंडळ त्यांना देणार आहे. आणि त्या पद्धतीनं हा कारखाना पुढे चालला पाहिजे. आपल्या भागातलं हे एक म्हणजे प्रगतीचं आणि विकासाचं केंद्र आहे कारखाना आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती निर्माण होऊ शकते आणि तशा पद्धतीनं हा कारखाना पुढे चालवावा एवढंच या ठिकाणी सांगतो. प्रसंगी अत्यंत पुनीत आणि पावन असा हा परिसर आहे की ज्या परिसराची ओळख संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये देशाला नव्हे जगाला करून देणारे असा अलौकिक वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरू यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श आणि पवित्र झालेला हा परिसर आहे. अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच आद्य गुरु मुकुंदरा आणि आदिशक्ती योगेश्वरी मातेच्या वास्तव्याने हनुमानजीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र परिसरामध्ये आणि योगेश्वरीच्या दरबारामध्ये सामाजिक, पारमार्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, या सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या आशीर्वादामध्ये आणि शेतकरी बंधू, शेतकरी, मजूर, भूमिहीन या सर्वांच्या कर्मचारी वर्ग, संचालक मंडळांच्या सर्वांच्या उपस्थितीनं सहभागानं आणि आशीर्वादामध्ये ज्याने आपलं संपूर्ण जीवन समाज कार्यासाठी समर्पित करून सामाजिक कार्यातून सुपरिचित असणारे परमपूज्य आदरणीय या आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन परमपूज्य आदरणीय रमेश भाऊ अडसकर, त्याच पद्धतीने व्हाईस चेअरमन परमपूज्य आदरणीय दत्ताबा पाटील यांच्या शुभ हस्ते अंबेजोगाई सहकारी कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रतिपन्न समारंभ दसऱ्याच्या शुभ पर्वावर शुभ संपन्न झालेला आहे. आज हे जगत जे जीवानं भरलेले आहे त्या प्रत्येक जीवाचा प्रयत्न, तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न कशासाठी चालू आहे तर आज तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न सुख प्राप्तीसाठी चालू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण केलेली आपल्या जीवनातली वैयक्तिक प्रगती असो, आपल्या जीवनातली भौतिक प्रगती असो किंवा जगानं केलेली भौतिक प्रगती असो, हा त्याचा भाग आहे. आणि या भौतिक प्रगतीची आपल्याला सर्वांना गरज आहे. जीवनावश्यक वस्तू जीवन जगण्यासाठी समाजाला लागतात, या भौतिक प्रगतीतून मिळत असतात. अन्न असेल, वस्त्र असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, दळणवळणाची साधनं असतील, या मूलभूत गोष्टीची आपल्याला भौतिक प्रगतीतून प्राप्ती होत असल्यामुळे आज आपला सर्वांचा प्रयत्न या भौतिक प्रगतीसाठी असला पाहिजे, भौतिक प्रगतीचं स्वागत करणारा असला पाहिजे. आज विज्ञानानं क्रांती घडवलेले वैदिक क्षेत्रामध्ये होत असलेला बदल होतो आहे आणि या भौतिक प्रगतीमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू जी आहे, ज्या वस्तूतून आपल्याला जीवनावश्यक वस्तू प्राप्त होतात, ती वस्तू सगळ्यांच्या गरजेची आहे आणि ते म्हणजे धन. म्हणून आपण धनाचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. समृद्ध शास्त्र धनाचा कदापि निषेध करत नाही. उलट जगद्गुरु तुकोबरे तुम्हाला धन जोडायचं सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारायचं करे, उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवन. पण ते धन जोडावं कसं, जोडलेल्या धनाचा सदुपयोग कसा करावा, याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरेच्या वचनामध्ये, या वचनामध्ये आहे. शास्त्राला धरून, धर्माला धरून किंवा आहे त्या धनाचा समाजानं सदुपयोग केला, समाज उपयोगी आणलं तर हे धन समाजाला भगवत आनंद प्राप्त करून देणारं ठरतं, आत्मिक आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. आणि अधर्मानं, अनितीनं किंवा आहे त्या धनाचा समाजाने तुम्ही मी जर दुरुपयोग केला, विडी, कडी, सिगरेट, मांसाहार, तंबाखू सप्तव्यस्थामध्ये घालवत बसलो तर हे धन समाजाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणारं ठरतं.
म्हणून आज समाज जीवनाला जेवढी गरज भौतिक प्रगतीची आहे तेवढीच गरज आज समाजाला हा झालेला जीवनामधला भौतिक बदल पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज संत महात्म्यांच्या विचाराच्या संस्काराची आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये प्रत्येकानं जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर संत विचाराचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. नव्हे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. आणि दोन्हीच्या विचाराचा समन्वयाचा परिवार म्हणजे परमपूज्य आदरणीय रमेश भाऊ अडसकरांचा परिवार आहे, दत्ताबा पाटलांचा परिवार आहे. त्याचं कारण असं आहे की हा परिसर संत महात्म्यांचा आहे, सद्गुरूंचा आहे. कायनं वाचेनं मनानं तनानं धनानं हा परिसर संतावर प्रेम करणारा परिसर आहे. आणि म्हणून या संताचे या परिसराला लाभलेले अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सत्संगाचे फार मोठे आशीर्वाद आहेत. या संत महात्म्याकडून या परिसराला, परिसरातल्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष या संत महात्म्यांच्या संस्कार प्राप्त झाले. वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झालेली आहेत. आणि या संस्कारातूनच या परिसराला, आम्हाला या परिवाराला एक विचाराची देणगी प्राप्त झाली. आणि ती देणगी म्हणजे नीती, सदाचार, सेवा, भाववृत्ती. आणि या सेवा भाववृत्तीतूनच होळी कन्या पुत्र होतीची सात्विक तया चारिक वाटी आपुल्या हित सुवाचे जगता धन्य माता पिता तयाचे या न्यायाने परमपूज्य आदरणीय रमेश भाऊ आणि दत्ता भाऊ यांच्या माध्यमाच्या द्वारे जो समाजसेवा आणि संत सेवेचा वारसा स्वर्गीय बाबूरावजी अडसकरांनी घालून दिला, त्याच विचाराचा वारसा पुढे घेऊन अनेक समाज उपयोगी विधायक उपक्रमाच्या माध्यमाच्या द्वारे आपल्याला त्यांच्या ससर्व आशीर्वाद तर मार्गदर्शन प्राप्त होतो आहे. आणि हा सेवा वृत्ती घेऊनच या परिसरातले शेतकरी असो, शेतमजूर असो, भूमिहीन असो, या सर्वांचं सर्वांगीण जीवन कसं उन्नत होईल, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अर्थ प्राप्त कसा होईल, त्याला सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल, या समाजयोगी जीवनाच्या कळकळीच्या पोटीत या सहकार्याच्या माध्यमातून या शेतकरी शेतावर आधारित असलेले शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत, या सर्वांचं एक कल्याण होण्याच्या उद्देशानं कळकळ्याच्या पुढे परमपूज्य आदरणीय या दोघा बंधूंनी या ठिकाणी या सहकार्याच्या माध्यमातून सेवा करायचं ठरवलेलं आहे. आणि ग्रामीण भागाचा विकास ज्या शेतकऱ्याच्या सहकारी साखर कारखाना आहे, तो शेतकऱ्याच्या जीवनामधला सहकारी साखर कारखाना म्हणजे एक फार मोठं त्याला आपुलकीचं नातं आहे. शेतकरी या कारखान्याकडे अर्थ प्राप्त करून देणारी कामधेनू आई म्हणून पाहत असतो, एवढं जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि निश्चितच संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आणि संचालक मंडळाच्या आणि या कर्मचारीच्या वृंदाच्या समन्वयाच्या विश्वासाच्या नात्यातूनच हा सहकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालून या कारखान्याच्या माध्यमातून सहकारी परिसरातल्या सगळ्यांना आर्थिक प्राप्त होईल, सामाजिक प्रतिष्ठा होऊन त्यांचं अनंत कोट कल्याण होणार आहे. म्हणून एकमेकास सहाय्य करू अवघे रुसुपंत या न्यायानेच हे दोघं एकत्रित येऊन राखावे बहुतांचे अंतरे भाग्य येते तदनंतरे या संत उक्तीला धरून हे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून आडसकर बंधू आणि पाटील बंधू यांच्या माध्यमातून हे समाजसेवेचं कार्य या कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे. सामाजिक कार्यातून सुद्धा परमार्थ कसा साधला जातो याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणून सामाजिक कार्यातून सुद्धा, व्यावसायिक कार्यातून सुद्धा आपल्याला परमार्थाचा आनंद प्राप्त करून घेता येतो. आणि असं कार्य ज्यावेळेस होतं ते भगवान परमात्म्याला प्रिय असतो. आणि हे कार्य जनसेवा, हेच यशसेवा असं प्रेरित कार्य होऊन जात असतं. कुठलंही कार्य समाजसेवा केंद्रबिंदू ठेवून जर केलं तर त्या समाजाचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि गेली अनेक वर्ष या परंपरेच्या घराण्याच्या परंपरेतून यांनी अनेक माध्यमाच्या द्वारे हे समाजाचे विश्वासाचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत. आणि या विश्वासाच्या आशीर्वादाची फलश्रुतीच म्हणून आज आपण सर्वजण या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभामध्ये उपस्थित आहोत. निश्चितच साधूंच्या कृपाशीर्वादानं आणि देवी मातेच्या आशीर्वादानं उत्तरोत्तर कारखान्याची प्रगती होऊन या कारखान्याची साखरेची गोडी संपूर्ण जगभर पसरो. आणि हा कारखाना जसं परमपूज्य आदरणीय दौंड साहेबांनी सांगितलं गत वैभव प्राप्त व्हावं, तसं संत महात्म्यांच्या आईसाहेबांच्या कृपाशीर्वादानं या कारखान्याला गत वैभव प्राप्त होऊन हा कारखाना संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण कारखान्याचा मार्गदर्शक ठरो. आज एवढी प्रगती या कारखान्याची उत्तरोत्तर हो. आणि असा गावनाथ मौली संस्थांच्या वतीनं कारखाना आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सहकारी साखर कारखाना बॉयलर अग्निप्रतिबंध समारोहाला जो आशीर्वाद देण्यासाठी आपले महाराज नामदेव महाराज बाबा आणि त्यांचेही मी आभार मानतो. तसेच ह्या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते दत्ताबा आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि संचालक
पिंगळे साहेब या सर्व जोडीने त्या ठिकाणी येऊन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले, त्यांचेही आभार मानतो. तसेच सर्व या ठिकाणी आलेले आपले माजी आमदार संजय भाऊजी दौंड साहेब असतील, आपल्या कारखान्याला आतापर्यंत नेहमी सहकार्य करीत असलेले पीपल्स बँकेचे चेअरमन आणि आताही पुढेही सहकार्य करीत असलेले राजकीय पापा मोदी असतील, बबनरावजी असतील, कालिदासजी आपेट असतील, अंकुशरावजी इंगळे असतील, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती के सय्यद नवाब माऊ असतील, भागवतरावजी बनसाळी असतील, बनसाळी शेठ असतील, जीवन पाटील, सर्वच या ठिकाणी आलेले सर्व सभासद, सर्व संचालक मंडळ आणि सर्व पत्रकार बंधू आणि सर्व कर्मचारी या सर्वांच्या ह्या ठिकाणी मी कारखान्याच्या वतीनं आपण आलात या ठिकाणी घेऊन बॉयलर प्रतिकुणाला आपण उपस्थित राहिली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी करावं याबद्दल सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि